महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील लिपिक संवर्गानं प्रलंबित मागण्यांसाठी पंचायत समिती स्तरावर सनदशीर मार्गानं आंदोलन करत शासनाचं लक्ष वेधलंय। चौथ्या वेतन आयोगापासूनची वेतन श्रेणीतील तफावत दूर करणं, पदोन्नतीचे स्तर कमी करणं, जुनी पेन्शन योजना लागू करणं तसंच गोदावरी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबतच्या मागण्या यामध्ये प्रमुख आहेत। दरम्यान शासनानं या मागण्यांची दखल घेत संबंधित प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चेला सुरुवात केली असल्याची माहिती समोर आली। प्रशासनाचं कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी लवकरच निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। यामुळे 16 फेब्रुवारी 2026 पासून करण्यात आलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनावर तोडगा निघण्याची आशा व्यक्त होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी तेजस गुज्जलवार यांनी। नमस्कार, मी तेजस गुज्जलवार। आपण आलो पंचायत समिती एटापल्ली ह्या ठिकाणी पंचायत समितीचे आज पूर्णपणे काम करून आंदोलनाला बसलेले आहेत। शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी लिपिक वर्गीय संघटना हे आज आंदोलनाला बसले आहेत। बघूया यांची भूमिका काय असते, जाणून घेऊया अध्यक्षांकडून। जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेचा जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनेचा हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। चौथे वेतन आयोग वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे, वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे, वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे। जाणून घेऊया अध्यक्षांचे म्हणणे काय आहे, थोडक्यात माहिती। जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय कर्मचारी अधिकारी कर्मचारी लिपिक वर्गीय संघटना शाखा एटापल्लीकडून दिनांक 16 फेब्रुवारी 2026 ते दिनांक 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत असहकार काम बंद आंदोलन सुरू असून या कालावधीमध्ये मागण्या पूर्ण न झाल्यास दिनांक 23 फेब्रुवारी 2026 पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्याची तयारी राहणार आहे। आमच्या संघटनेच्या खालील मागण्या आहेत। चौथ्या वेतन आयोगापासून लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे वेतन त्रुटी दूर करणे, पदोन्नतीचे स्तर कमी करून विकास अधिकारी आणि प्रशासन अधिकारी 2 पट ठेवणे, विकास अधिकारी यांचा वेतन स्तर S15 ठेवणे व प्रशासन अधिकारी यांचे वेतन स्तर S18 ठेवणे आणि सेवानिवृत्ती वेतन नियम 1982 जुनी पेन्शन योजना जशी तशी सर्वांना लागू करणे हे आमची मागणी आहे। धन्यवाद सर। बघू शकतो आपण या ठिकाणी बसले आंदोलनात प्रशासन किती पट जबाब देतो याकडे आपले। तालुक्यातील एटापल्ली देवदा गडचिरोली, एटापल्ली जारावंडी आणि एटापल्ली हेडरी गट्टा या प्रमुख मार्गांची दयनीय अवस्था लक्षात घेऊन प्रशासनाने अखेर ठोस पावलं उचलली आहेत। सततच्या अपघातांमुळे आणि नागरिकांच्या तीव्र संतापाच्या पार्श्वभूमीवर एटापल्ली इथं सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर पत्रकारांनी केलेल्या आमरण उपोषणानंतर यंत्रणा सक्रिय झाले। उपविभागीय अधिकारी अमर राऊत यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर 18 फेब्रुवारी 2026 पासून तात्पुरत्या पॅचवर्कला सुरुवात करण्यात आली। काही दिवसात संपूर्ण रस्त्याचं नूतनीकरण करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे। पत्रकारांच्या लढ्याला यश मिळाल्यानं नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होतंय। लवकरच रस्ते सुरक्षित आणि सुकर होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी तेजस गुज्जलवार यांनी। नमस्कार, मी आहो तेजस गुज्जलवार, एटापल्ली तालुका प्रतिनिधी, न्यूज 24/7। आपण पत्रकार संघटनेच्या वतीने 9 तारखेपासून आपण आमरण साखळी उपोषणाला बसलो होतो। त्यानंतर आपण 2 दिवस आमरण उपोषणसुद्धा केलो। त्याच्यानंतर ह्या रोडला 17 तारखेच्या मीटिंगमध्ये DMS फंडमधून काही AGM साहेबांनी लेखी आश्वासन दिले होते की आपण रोडच्या कामाला सुरुवात करणार आहोत। तात्पुरती पॅचेचे काम सुरू करण्यात आले आहेत। बघू शकतो आपण पॅचेचे काम चालू झालेले आहेत आणि काम जोरातच दिसून राहिलं सध्या आणि लवकरात लवकर हे पॅकेजचे काम होतील आणि लोकांना सुविधा मिळतील अशी आमची अपेक्षा आहे। बघू शकता आपण हे काम दिसत आहे आपल्या डोळ्याला, कोणत्या पद्धतीचे काम होऊन राहिले आपण बघू शकतो या ठिकाणी। आपण कामाला सुरुवात झालेली बघितलं आहोत आणि लोकांना
कितपत सोय होणार ह्या रोडनं आणि ह्या ठिकाणी साईडबंदची जागा उरलेली आहे. साईडबंद टाकण्याची नागरिकांची मागणीसुद्धा आहे. बघू आपण ते केदार साहेबांना बोललो आहोत त्या पद्धतीने साईडबंद टाकण्याकरिता. ते म्हणाले की आम्ही आमच्या पद्धतीने थोडा काम झाल्यानंतर या ठिकाणी मागे जाऊन या ठिकाणी थांबलेलो आहोत आणि नंतर आपण साईडबंदसुद्धा पण टाकून देऊ या ठिकाणी असे त्यांचे म्हणणे आले आणि पॅचेस टाकणं सुरू आहे. असं वाटतं पत्रकार संघटनेच्या आंदोलनाला खूप यश मिळालं आहे आणि समोर बी अशीच यश मिळत राहतील आणि बाकीचे रस्तेसुद्धा काही दिवसातच चालू होणार अशी गवाही SDM साहेबांनी दिली आहे. नमस्कार. या पॅचेसचे जे काम चालू आहे यांच्याकडून पवार साहेब इथं उपस्थित आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण किती दिवसामध्ये काम पूर्ण करतील हे पॅचेसचे सांगा. तर हे काम खूप मोठे गड्डे झाले आहेत त्या रोडला. तर हे काम आम्ही 15-20 दिवसात हा पूर्ण करतो. कारण इथं मोठे गड्डे आहे, साईडला पूर्ण मुरुम टाकावं लागेल, आम्हाला माती टाकावं लागेल. त्याच्यानंतर आता 15-20 दिवस तरी लागेल सर. धन्यवाद सर. तेजस गुज्जलवार 24/7 साठी नमस्कार. आदिवासी मत्स्यमार सहकारी संस्था टिटवी यांच्या पुढाकारातून तलावावर केज कल्चर म्हणजेच पिंजरा पद्धतीनं आधुनिक मत्स्य व्यवसायाला यशस्वी सुरुवात झाली. शबरी वित्त आणि विकास महामंडळ यांच्या माध्यमातून सुमारे 49 लाख रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. 50% कर्ज, 40% अनुदान आणि 10% स्वनिधी अशा स्वरूपात निधी उपलब्ध झालाय. प्रकल्पांतर्गत तलावात 10 केज उभारण्यात आले असून त्यामध्ये पंगेशियस आणि लिलापिया या जातीचे हजारो मासे बीज सोडण्यात आलेत. नियंत्रित संगोपन आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा आहे. या उपक्रमामुळे स्थानिक आदिवासी बांधवांना रोजगार आणि शाश्वत उत्पन्नाचा नवा मार्ग उपलब्ध झालाय. ग्रामीण भागातील स्वावलंबनाचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे, असं संस्थेचे अध्यक्ष भगवान कोकाटे यांनी म्हटलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी. मी भगवान आशिष कोकाटे. टिटवी गाव आमच्या गावामध्ये 1989 मध्ये आदिवासी मच्छीमार संस्था स्थापन केली आणि त्यानंतर त्या तलावावर आम्ही थोड्या प्रमाणात मासेमारी करत होतो आणि आहे. परंतु गेल्या वर्षी आदिवासी मच्छीमार संस्था यांनी शबरी विकास महामंडळ मालदीव नाशिक यांच्याकडे प्रस्ताव दिला आणि त्या प्रस्तावामधून एक केज प्रकल्पचा प्रस्ताव दिला आणि त्या केज प्रकल्प आमचा आदिवासी शबरी विकास महामंडळ मंजूर केला. त्यानुसार आम्ही या संस्थेला 49 लाख रुपये जवळपास मंजूर केले, कर्ज आणि काही अनुदान. 50% कर्ज, 40% अनुदान आणि 10% संस्थेचा स्वहिस्सा अशा प्रकारचे एक केज प्रकल्प पिंजरा पद्धतीने मत्स्यव्यवसाय करणे हा यामागचा उद्देश आहे. आणि या ठिकाणी आम्ही तो गेल्या 4-5 महिन्यापासून प्रस्तावित मंजूर केल्यानंतर आम्ही या ठिकाणी तो प्रकल्प उभा केला आणि या प्रकल्पामध्ये 10 केज म्हणजे 10 पिंजरे आहेत. या 10 पिंजऱ्यामध्ये पंकज आणि लबी ह्या प्रकारच्या माशाचं बीज 3-4 इंचीचं सोडलं आणि ते आज रोजी या ठिकाणी आम्ही त्याचं संगोपन करत आहे, पाळत आहे आणि त्याचं उत्पादन आता भविष्यामध्ये आम्हाला मिळणारच आहे. आम्ही एका पिंजऱ्यामध्ये 4 ते 5 नग सोडले येतं आणि तो नग आता 200 ग्रॅमपर्यंत झालेला आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील कचनेर गणातून कल्याण नाना गायकवाड यांनी सलग 3ऱ्यांदा विजय मिळवत जनतेचा विश्वास कायम राखलाय. विजयानंतर त्यांनी नागरिक, तरुण वर्ग आणि ज्येष्ठांचे आभार मानत विकासाला प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केलाय. न्यूज मराठी 24/7 ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी जायकवाडी धरणातील अतिरिक्त पाणी योग्य नियोजनातून खोडेगाव MIDC साठी वळवण्याची महत्त्वाकांक्षी योजना मांडली. पावसाळ्यात ओव्हरफ्लो होणारं पाणी DMICच्या माध्यमातून फिल्टर युनिटकडे वळवून तसंच मार्गातील लहान मोठ्या धरणात साठवून उन्हाळ्यातील पाणी टंचाई कमी करता येईल असं त्यांनी सांगितलंय. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि परिसरातील जलस्रोतांना चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होते. मराठी 24/7 मध्ये
आपण आहोत कल्याणदादा गायकवाड यांची ही तिसरी टर्म आहे. आपण जाणून घेऊया त्यांच्या यशामागचं गुपित काय आहे. तिसऱ्यांदा आपण पंचायत समिती निवडून आल्याबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया काय? मी सर्वात पहिले माझ्या मतदार राजाला बरोबर मनापासून धन्यवाद देतो. मी तिसऱ्यांदा कुठली आणखी एकदम पैसे न येऊ देता या सर्व मतदार बंधू शेतकरी मित्रांनी मला या ठिकाणी निवडून दिलं. मी विशेष त्यांचे आभार व्यक्त करतो. आपल्या या यशामागे कोणते मुख्य घटक आहेत असे आपल्याला वाटते? यशाच्या पाठीमागचा मुख्य घटक सांगायला म्हणजे सर्वप्रथम जे सर्वसामान्य लोक आहेत, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, आमच्या माता भगिनी असतील, तरुण वर्ग असेल, हे सातत्याने मला वेळोवेळी भेटतात. त्यांचे जे काही अडीअडचणीचे प्रश्न असतात ते सोडवतात आणि गेली 15-20 वर्ष सातत्याने माझा जनसंपर्क आहे आणि हा जनसंपर्क असल्यामुळे मला तिसऱ्यांदा त्यांनी निवडून दिलं. हे त्याच्या मागचं गुपित आहे. मागील 2 कार्यकाळात आपण कोणती महत्त्वाची कामे पूर्ण केली? हे बघा, भारत स्वातंत्र्य झाल्यापासून तांडावाडी वस्ती या ठिकाणी टोपलंभर सुद्धा सिमेंट मागच्या सरकारच्या काळात कोणी टाकलेलं नव्हतं. परंतु मी एक कार्यकर्ता म्हणून आमचे नेते केशवराव सपन डांगे असतील, अतुलजी साहेब असतील, बालनाना असतील, आता निर्वाचित आमदार अमरावती चव्हाण असेल, या सर्व मंडळींनी माझ्या विनंतीला मानले. तांडा वस्तीच्या माध्यमातून साहेबांनी जवळजवळ 2-3 कोटीची कामं माझ्या मतदारसंघात केले आणि धनगर वस्तीची कामं केले आणि सर्वसामान्य लोकांना जे काही प्रश्न आहे, मी मंत्री महोदय साहेबांकडनं, माजी मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडनं, आजचे जे राज्यपाल आहे बागडे नाना यांच्याकडनं आणि आता नवनिर्वाचित आमदार अनुराधाताई चव्हाण यांच्या माध्यमातून सर्वसामान्याचे वेळोवेळी प्रश्न सोडतो आणि संपर्क ठेवतो. त्यामुळं हा सगळा प्रकार या ठिकाणी घडला आणि जनतेने मला आशीर्वाद पुन्हा दिले. बरं, आपल्या मतदारसंघातील सगळ्यात मोठी समस्या कोणती होती आणि तुम्ही ती कशी सोडवली? सगळ्यात मोठी समस्या शेतकऱ्याची वीज असेल, तुमचा सर्वसामान्य झुग्गी झोपडीतल्या लोकांचा राशनचा प्रश्न असेल, शौचालयाचा प्रश्न असेल, महत्त्वाचा म्हणजे पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, ग्रामीण भागात दैनंदिन ज्या अडचणी आहेत, मग ते रस्ते असतील, गावांतर्गत रस्ते असतील, ते सगळं करण्यात आम्ही यशस्वी झालो. आमचं सरकार यशस्वी झालं. तुम्ही बघता 2012पासून आणि त्याच्यानंतर 12च्या अगोदरची परिस्थिती आणि 2014 नंतरची परिस्थिती. राज्यात महायुतीचं सरकार आलं आणि हे सरकार आल्यानंतर जो मोदीजींच्या नेतृत्वात, देवेंद्रजींच्या नेतृत्वात कामाचा सपाटा ग्रामीण भागात लावला गेला आणि ते कामं लोकांच्या लक्षात आले. मग ते केंद्राच्या माध्यमातून मोठमोठे रस्ते असतील, मोठमोठ्या योजना असतील त्या केल्या, परंतु राज्याच्या माध्यमातूनही अनेक कामं, लोकउपयोगी कामं या सरकारने केले आणि या सरकारवर विश्वास ठेवून लोकांनी मतदान केलं. काही अपूर्ण प्रकल्प अजूनही काही प्रलंबित आहेत का? असं डोळ्यात भरण्यासारखे कुठले नाही. आता माझ्या डोक्यात महत्त्वाचा एक प्रश्न आहे, जे जायकवाडीचं फिल्टर करून पाणी आमच्या खोडेगाव या परिसरात येतं MIDCसाठी. तर एक संकल्पना आहे माझी की हे पाणी पावसाळ्यामध्ये आमचे जे छोटे मोठे मध्यम प्रकल्प आहे, पाझर तलाव आहे, मोठमोठे केटीवेर आहे, जर सरकारने विचार केला आणि पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस पैठणचं धरण ओव्हरफ्लो होतं, ते पाणी असं मोक्कार न सोडता ह्या DMICच्या माध्यमातून खोडेगावच्या फिल्टर युनिटपर्यंत, तिथून पुढं थोडीशी तकलीफ होईल कारण फिल्टर झालेली पाईपलाईन वेगळी आहे, परंतु फिल्टर युनिटपर्यंत खोडेगावच्या जेवढे काही पैठणपासून मध्ये धरणं आहे, तिथे सुटना प्रकल्प असेल, गंगा प्रकल्प असेल, अनेक मिलजगावचा प्रकल्प असेल, ह्या प्रकल्पाला जर हे पाणी, वरुंडीचा प्रकल्प असेल, त्या प्रकल्पात जर पावसाळ्यात पाणी सोडलं आणि ते आमचे छोटे मोठे धरणं केटीवर जर भरून घेतले तर उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्याला तो त्रास होणार नाही. मी सरकारला आता हीच विनंती करणार आहे
की ज्यावेळेस पैठणचं धरण पावसाळ्यात ओव्हरफ्लो होतं आणि आपण गोदावरीच्या पात्रातून पाणी बाहेर काढतो, हेच पाणी ह्याच पाईपलाईननी त्या फिल्टर युनिटपर्यंत मध्ये कॉक सोडलेले प्रत्येक मोठ्या नदीला, त्या कॉकच्या माध्यमातून जर सोडलं तर हे सगळे मधले जे धरणं आहे छोटे मोठे ते भरल्या जातील आणि त्याचा फायदा उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्याला होईल. माझी ती संकल्पना आहे. मी सरकारकडे ही मागणी करणार आहे आणि याला काय जास्त खर्च नाही. फक्त तुम्हाला काय होईल, पाणी लिफ्टिंग करण्यासाठी जो काही लाईट बिलचा खर्च येतो तेवढा मग शेतकऱ्यांनी बेअर करायचा का सरकारने बेअर करायचा, हा महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये राहील. परंतु मी सरकारला विनंती करणार आहे, तो खर्च फार झाला तर कोटी 2 कोटी रुपयाचा. जर आम्ही व्यवस्थित जर MIDCची परवानगी घेऊन ही मांडणी केली तर आमचे सुकना नदीपर्यंतचे प्रत्येक प्रकल्प पावसाळ्यातच भरला जाईल आणि त्याचा फायदा उन्हाळ्यात शेतकऱ्याला होईल. हा एक मोठा प्रोजेक्ट माझ्या डोळ्यासमोर आहे आणि तो नक्कीच पुढच्या काळात मी सरकारी मांडणार आहे. आता तुम्ही आता निवडून आला तर आता काय तुम्ही लोकांना आश्वासन देणार किंवा काय आव्हान करणार? तर जे काही छोटे मोठे प्रश्न आहे, आता हे बघा, ही मागची नरेगा होती, तिच्यामध्ये जेव्हाची विहिरी गायगोटे हे देवेंद्रजीच्या नेतृत्वात मोठमोठ्या स्कीम आहे आणि त्यांनी डायरेक्ट शेतकऱ्याला त्याचा फायदा झाला. शेतकरी असेल, कंपाऊंड असेल शेतीला, या सगळ्या गोष्टींमध्ये बॉडी नसल्यामुळे फार अनाठाई प्रकार घडले आणि शेतकऱ्यांना वेटीस धरून 40-50 हजार रुपये वसूल करून मग विहिरी मंजूर केलं गेलं. आता मी शेतकऱ्याला विनंती करणार आहे की आता आम्ही सभागृहात गेलो, सभागृहामध्ये सभापती आमचाच बसणार, कुठल्याही दलालाला रुपये न देता, कुठलीही दलाली न देता शेतकऱ्यांनी डायरेक्ट आमच्याशी संपर्क करावा आणि जेवढ्या काही सरकारी योजना शेतकऱ्याच्या हिताच्या आहे त्या पूर्णपणे आमच्याकडून विनामोबदला त्या करून घ्याव्या, अशीच या ठिकाणी मी शेतकऱ्याला विनंती करतो. निश्चितच आता कल्याणदादा गायकवाड हे सभागृहामध्ये पोहोचलेले आहेत. शेतकऱ्यांना आव्हान आहे की आता जे काही समस्या असतील ते कल्याणदादा त्यांच्या सभागृहामध्ये ते सोडवण्याचा प्रयत्न करतील. धन्यवाद. रेशीमबाग मैदान इथं येत्या 22 फेब्रुवारी रोजी संत शिरोमणी नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले. शिंपी समाजाच्या वतीनं होणाऱ्या या महासंमेलनासाठी देशभरातून समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना संत नामदेव महाराज विश्वरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान आणि प्रल्हाद जोशी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. महासंमेलनात समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा होणार असून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात येणार आहे. कार्यक्रमामुळे राज्यासह देशभरातील शिंपी समाजात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोमेश्वर जेवडे यांनी. भारतातून या ठिकाणी शिंपी समाजाच्या जेवढ्याही पोटजाती आहेत त्या सर्वत्र पोटजाती या ठिकाणी लाखोच्या संख्येत येत आहे आणि हा कार्यक्रम एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे. शिंपी समाज पूर्ण भारतामध्ये 3.5 ते 4 कोटी असून सुद्धा त्याला कुठल्याच प्रकारचं महत्त्व सरकारने दिलं नाही, कारण की तो वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या पोटजातीमध्ये विभागला गेला होता. अशा प्रसंगी आम्हाला एक कल्पना सुचली की या सगळ्यांना जोपर्यंत आम्ही एकत्रित करणार नाही तोपर्यंत समाजाची व्हॅल्यू सरकारच्या डोळ्यामध्ये येणार नाही आणि म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन हे 22 तारखेला रेशीमबाग इथे लाखोच्या संख्येमध्ये संपूर्ण भारतातून लोक या ठिकाणी येणार आहे आणि महाराष्ट्रातले सुद्धा लोक या ठिकाणी येणार. समाजाच्या काही मागण्या सुद्धा त्यासाठी आहे, कारण की जवळपास 50 वर्ष आधी शिंपी समाजाचा व्यवसाय समाजाच्या हातून गेल्यानंतर सरकारने आजपर्यंत समाजासाठी काहीही केलेलं नाही आणि त्या प्रसंगीच आम्ही काही आमच्या नवीन पिढीसाठी, युवकांसाठी, युवतींसाठी काही मागण्या याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत आणि त्या सुद्धा मागण्या या ठिकाणी आम्ही आमच्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडेही पाठवत आहे आणि आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा ती फाईल आम्ही देत आहे. आणि या प्रसंगी माझा सर्वांना सगळ्या जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या लोकांना हेच म्हणणं राहिलं आहे की
किंवा सगळ्यांनी त्या ठिकाणी लाखोच्या संख्येत यायचं आणि हा कार्यक्रम आपला सक्सेस करायचा आहे ही विनंती. शहरातून मोठा सायलेंट मोर्चा काढण्यात आलाय आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय. बुलढाणा शहरालगत असलेल्या सागवान, सुंदरखेड, मालवीर, जांभरून आणि जळगाव या गावांना बुलढाणा नगर परिषदेच्या हद्दीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. या प्रस्तावाला संबंधित गावातील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवलाय. बुलढाणा शहरातील हजारो पुरुष आणि महिलांनी हातात फलक घेऊन सायलेंट मोर्चा काढलाय. या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलेलं आहे. या पाचही गावांचा बुलढाणा नगर परिषद हद्दीत समावेश करण्याच्या निर्णयाला त्यांनी ठाम विरोध केलाय. यावेळी पाचही गावातील नागरिक आणि महिलांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभाग नोंदवला. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी. शहरालगतच्या सावळा, सुंदरखेड, सागवान, माळविहीर ह्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी एक मूक मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि विषय असा की नगरपालिका हद्दवाढी संदर्भात आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन सुद्धा या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे. आणि निवेदनाच्या माध्यमातून साहेबांना एकच कळकळीची अशी विनंती आहे की ह्या ग्रामपंचायतची नगरपालिकेमध्ये एंट्री न करता आम्हाला आमची एक स्वतंत्र ग्रामपंचायत राहू द्यावी, ज्या माध्यमातून एक सांस्कृतिक आणि एक गावाचा वारसा त्या ठिकाणी जोपासला जाऊ शकेल. आज सागवन, सुंदरखेड, माळवीर, येळगाव या ग्रामपंचायतीचा जो आहे तो नगरपालिकेमध्ये समावेश करण्याच्या संदर्भात एक प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातून तिकडे गेलेला आहे, शासनाकडे गेलेला आहे. त्यामध्ये खऱ्या अर्थानं सगळ्या ग्रामपंचायतीनं त्यांचं संमती नाकारलेली आहे. सगळ्या ग्रामपंचायतींना ठराव दिलेले आहे की हा या नगरपालिकेमध्ये या गावाचा समावेश होऊ नये. हा या गावावरती त्यांच्या इच्छेविरुद्ध लादण्याचा शासनाचा हा प्रयत्न आहे. त्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी मूक मोर्चा केला आणि शासनाला आम्ही विनंती करतोय की तुम्ही आम्हाला आमच्या न्याय हक्कावर गदा आणू नका. आम्हाला या नगरपालिकेमध्ये जायचं नाही. आम्हाला त्याच ठिकाणी आमच्या सुखसुविधा तुम्ही द्याव्यात. किती गावाचे लोक आहेत? 5 गावचे लोक आहेत, 4 ग्रामपंचायत आहेत. नगरपालिकेमध्ये गेले तर विकास निधी जास्त भेटू शकते, मग विरोध का? मग या सागवन खेड्यापाड्यात लोक माणसं राहत नाहीत का? त्यांना विकास निधी का नाही देऊ? तिथे म्हणजे शहरात माणसं राहतात आणि तिथे राहत नाहीत का? हद्दवाढ झाली, शहर झालं तर मग जास्त विकास होईल ना. मग तिथे का नाही करत विकास? तिथे का नाही करत? गाव म्हणून का नाही करत? नगरपालिका बनवूनच का करावा? नगरपालिका एकच बोला ना, ज्याला विचारलं त्यांना बोला. या ठिकाणी आम्ही आज सर्व गावकरी आणि गाव बचाव समितीच्या मार्फत सावळा, सुंदरखेड, सागवन, जांभरून, माळवीर, येळगाव या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं शासनाला निवेदन दिलेलं आहे. मी सागवन ग्रामपंचायत सदस्यपदी आहे. आम्ही 2014 पासून 2021 मध्ये आणि 2 ऑक्टोबर 2021 ला ग्रामसभेचा सुद्धा यांना नकारते ठराव दिलेला आहे की आम्हाला नगरपालिकेमध्ये समाविष्ट व्हायचं नाही. तरी सुद्धा हे आमच्यावर बळजबरी का लादतायत? सागवन यांचं म्हणणं आहे की सागवन ग्रामपंचायत, येळगाव ग्रामपंचायत ह्या ज्या शेजारीच्या ग्रामपंचायती आहे ह्या लोकांना सुख सुविधा देत नाही. तर आमची शासनाला विनंती आहे की सर्व शासन कर्मचाऱ्यांना आमची विनंती आहे की सागवन, सुंदरखेडमध्ये माणसंच राहतात, त्यांना जशी तुम्ही सुविधा देता, ज्यावेळेस आपलं सर्वांचं काम पडलं ज्यावेळेस आपण मतदान मागायला सर्व सागवन, सुंदरखेड, येळगाव या ठिकाणी येतात, तर तसं आपलं सुद्धा कर्तव्य सागवन, सुंदरखेडला विकास पुरवण्यासाठी आणि जे सागवन, सुंदरखेड हद्दवाढ होऊ नये अशी मी शासनाला कळकळीची विनंती करतो. परत ही इथं नाही थांबलं तर आम्ही न्यायालयीन लढाई सुद्धा लढण्यासाठी तयार आहेत. संत गाडगेबाबा मंच नाशिक आणि आपलं रुग्ण सेवा केंद्र नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक आणि विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत कैलासवासी सुरेश गंगाधर शिरोडे स्मृती पुरस्कार 2026 प्रदान करण्यात येणार आहे. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 359व्या जयंतीनिमित्त पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल सुभाष जाधव यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम कमलवाडा, कमटवाडे, सिडको, नाशिक इथं सायंकाळी 5 वाजता संपन्न होणार आहे. या सन्मानामुळे सामाजिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना प्रेरणा मिळणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी. येवला तालुक्यातील चिचुंडी बुद्रुक इथं ग्रामदैवत वेताळ महाराज यात्रेला श्रीफळ वाढवून भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली.
शिमगा सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या पारंपरिक यात्रेचं नियोजन ग्रामस्थांनी एकोप्यानं बैठक घेऊन केलं आहे। यात्रा आकर्षक आणि शिस्तबद्ध पार पडावी यासाठी पंच कमिटी आणि ग्रामस्थ एकजुटीनं कार्यरत असून सर्व कार्यक्रमांची आखणी नियोजनबद्ध पद्धतीनं करण्यात आली आहे। कोणताही गैरसमज होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जाते। विशेष म्हणजे गावातील सर्व जाती धर्मातील नागरिकांनी एकत्र येत या यात्रेसाठी सहकार्य केलंय। सामाजिक ऐक्य आणि एकोप्याचं सुंदर दर्शन घडवणारी ही यात्रा परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण करते। यात्रेनिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे। परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी। जाधववाडी येथील माउंट व्हॅली टेक्नो स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन संत एकनाथ रंग मंदिर इथं मोठ्या दिमाखात पार पडलंय। कार्यक्रमाला महानगरपालिकेचे उपायुक्त अंकुश पांढरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तसंच हास्य जत्रा फेम कॉमेडियन श्याम राजपूत आणि अभिनेत्री ऋतिका शिरोत्री यांची विशेष उपस्थिती लाभली। दीपप्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली। विद्यार्थ्यांच्या नृत्य, नाट्य आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांची मनं जिंकली। उपायुक्तांनी विद्यार्थ्यांचं कौतुक करत शिक्षण क्षेत्रात सहकार्य करण्याची ग्वाही दिली। उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेलं हे संमेलन विद्यार्थ्यांच्या चमकदार कामगिरीमुळे संस्मरणीय ठरलं। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी माधव खिल्लारे यांनी। आज माउंट व्हॅली टेक्नो स्कूलच्या वार्षिक स्नेह संमेलनासाठी मला इथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं। या कार्यक्रमात आल्यानंतर माउंट व्हॅली टेक्नो स्कूलचे जे उपक्रम सुरू आहेत, खास करून त्यांनी मराठीसोबत सेमी इंग्लिश CBSE शाळा सुरू केल्या, त्याबद्दल विद्यार्थ्यांची संख्या ती वाढली। खरंच उल्लेखनीय कार्य या संस्थेचं चालू असून त्याबद्दल त्या संस्थेला आणि तिथल्या विद्यार्थी पालक यांना सर्वांना महापालिका शिक्षण विभाग म्हणून आणि आमच्या शिक्षण विभागाच्या वतीने मी शुभेच्छा दिल्या। तसेच आमचे जे काही उपक्रम सुरू आहेत महापालिकेचे त्याबद्दलही त्यांना माहिती दिली। तसेच त्यांच्या उपक्रमाबद्दलही आम्ही माहिती घेतली, जेणेकरून शिक्षण हा असा घटक आहे की एकमेकांना आपण सोबत घेऊन चाललो तर नॉलेजमध्ये फरक म्हणजे वाढच होणार आहे, ज्ञानात वाढ होते। ज्या गोष्टी आमच्याकडे नाही आहेत त्या गोष्टी आम्ही त्यांच्याकडून शिकू शकतो आणि जे गोष्टी आमच्याकडे आहेत त्या आम्ही त्यांना देऊ शकतो। त्याचा मला ते आम्ही त्याबद्दल बोलणे झाले। तसेच आज इथली चिमुकल्यांचा आमच्या वार्षिक स्नेह संमेलनात ते परफॉर्मन्स बघितला, खरंच खूप सुंदर असं त्यांनी सादरीकरण केलं। माझे शिक्षण विभागाच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा। ठीक आहे सर। पिशोर येथील जाधव गल्लीतील मोठ्या गणपती परिसरात अखंड हरिनाम सप्ताह आणि शिवचरित्र पारायण सोहळ्याला मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी भेट दिली। त्यांनी समाजाला व्यसनापासून दूर राहण्याचं, तरुणांना हरिपाठ, भजन आणि कीर्तन याला वेळ देऊन संस्कृती जपण्याचं आवाहन केलं। सोहळ्यात उपस्थितांना त्यांनी आपापसातील तंटे मिटवून एकजुटीनं राहण्याचं, शिक्षण घेण्याचं आणि आई-वडिलांना शेती कामात मदत करण्याचं मार्गदर्शन केलं। त्यांच्या भेटीला प्रबोधन प्रतिष्ठानच्या सदस्यांनी आठवड्याभरापूर्वी निमंत्रण दिलं होतं, जे त्यांनी स्वीकारलं। सोहळ्याचं विशेष आकर्षण म्हणजे गावातील मुस्लिम समाजानं जामा मशीद परिसरात मनोज जरांगे पाटील यांचा भव्य सत्कार केला। हजारो लोक उपस्थित होते। शिवचरित्रकार कृष्णा महाराज मोकासे आणि बाल वारकर यांचे त्यांनी कौतुक केलं, ज्यामुळे संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय आणि ऐक्यपूर्ण वातावरणात पार पडला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देविदास थोरात यांनी। नांदेड तालुक्यातील मार्कंड शिवारात ग्रामीण पोलिसांनी अवैध रेती उपसा करणाऱ्या तिघांविरुद्ध धडक कारवाई केली आहे। 16 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या पथकानं छापा टाकला। कारवाई दरम्यान 5 ब्रास रेती जप्त करण्यात आले। जप्त रेतीची किंमत सुमारे 25,000 रुपये। याशिवाय एक JCB मशीन जप्त करण्यात आले, त्याची किंमत अंदाजे 3 लाख रुपये असल्याचं सांगितलं जाते। तसंच एक ट्रॅक्टरही पोलिसांनी ताब्यात घेतलाय आणि त्या ट्रॅक्टरची किंमत सुमारे 7,50,000 रुपये इतकी आहे। जप्त मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे 10,75,000 रुपये इतकी आहे। या प्रकरणी बालाजी लमदाडे, बापूराव क्षीरसागर आणि मदन येवले यांच्यासह 2 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांचं मार्गदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, सूरज गुरव आणि प्रशांत गीते यांच्या सहकार्यानं ही कारवाई पार पडली। पोलिसांनी अवैध रेती उत्खननाविरोधात कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी।
या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.